श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 39 भाग 1. रामचंद्रपंत तेंडुलकर यांची सिद्धयोगात प्रगती व्हावी आणि त्यांना सद्गती मिळावी हा स्वामींचा हेतू होता. गरुडेश्वरला सखूबाई नावाची एक स्वयंपाक करणारी बाई होती. ती महाराजांच्या दर्शनाला गरुडेश्वरला आली होती. तेव्हा महाराजांपुढे तिने नारळ आणि एक सोन्याचे नाणे ठेवले. पण ती नाणे पाहून उदास झाली आणि काही न बोलताच हात जोडून उभी राहिली. मनातील व्यथा गुरूंसमोर उघडी होऊ दिली नाही. स्वामींनी तिला श्रीफळ प्रसाद म्हणून दिला आणि घरी नेऊन वाढवण्यास सांगितला. तिनेही घरी येऊन श्रीफळ वाढवले. तो आतून महाराजांपुढे ठेवलेले सोन्याचे नाणे निघाले. तिला पश्चात्ताप झाला आणि त्या क्षणी तिने गरुडेश्वरचा मार्ग धरला. गुरुरायांची सेवा हा एकच निर्धार तिने मनाशी केला. गोपाळराव राज्याध्यक्ष हे स्वामी चातुर्मासासाठी जेथे असत तेथे जाऊन त्यांचे दर्शन घेत. पिता पुत्राप्रमाणे स्वामींचे आणि त्यांचे नाते होते. महाराज गरुडेश्वरला आहेत हे कळल्यानंतर गोपाळराव गरुडेश्वरला आले. महाराजांच्या दर्शनाला अपार गर्दी असल्याने महाराजांचे त्यांच्याकडे लक्षच गेले नाही. गोपाळराव मनात खट्टू झाले. त्यांच्या मनात नाना विचार येऊ लागले की आपल्यावरील गुरुकृपा कमी झाली का? का ते आपल्याशी संबंध तोडू पाहत आहेत? काय अपराध घडला असेल माझा? अनेक विचारांनी दिवसभर ते सैरभैर झाले. दुसऱ्या दिवशी अनेक उरकताच गोपाळराव स्वामींपुढे येऊन उभे राहिले. तशी महाराजांनी त्यांना विचारले, केव्हा आलास? सर्व ठीक आहे ना? मंडळी सुखरूप आहेत ना? स्वामींनी एकामागोमाग एक प्रश्न मोठ्या आपुलकीने विचारले. गोपाळराव भारावून गेले. त्यांनी गडबडून महाराजांना उत्तरे दिली. मनात त्यांच्या विचाराला, स्वामी माऊलींची प्रीती आपल्यावर असताना मी का उदास व्हावे, दुःख करावे? त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांनी महाराजांच्या चरणावर लोटांगण घातले आणि म्हणाले, प्रभू, मी कालच आलो. आपल्या भोवती गर्दी असल्याने काही बोललो नाही. आपले दर्शन मात्र घेतले. आपले लक्ष नसावे माझ्याकडे. हे बोल ऐकून महाराज म्हणाले, आज रात्री येथेच भजन करावे. गोपाळरावांना आनंद झाला. रात्री भजन सुरू झाले. मोठ्या रंगात येऊन गोपाळराव भजन करीत होते. महाराजांनी त्यांना भजनात आपले नाव घेऊन उल्लेख करू नये असे सुचवून इशारा केला. पुढे 10 दिवस गोपाळराव महाराजांच्या सेवेसाठी तेथे राहिले. स्वामींनी एक दिवस त्यांना प्रश्न विचारला की हल्ली मुक्कामास कुठे असतोस? तेथे राहून काय करतोस? गोपाळराव म्हणाले, मी कृष्णा नदीच्या तीरावर राहतो आणि भजन साधना करतो. महाराज त्याला म्हणाले, मग एकांतामध्ये श्री दत्ताचे भजन करावे. त्यातच कल्याण आहे. एकांतामध्ये उत्तम साधना होते. एकांत मिळाल्यास माणसांनी आनंदित राहावे. श्रीहरीने उद्धवाला पादुका देऊन बद्री केदार येथे जसे एकांतासाठी पाठवले होते तसे तूही कृष्णाकाठी एकांतात राहून भजन साधना करावी, ज्यामुळे तुझा उद्धार होईल आणि याच जन्मी तुला मुक्ती मिळेल. स्वामी महाराजांचा हा उपदेश ऐकून गोपाळराव संतुष्ट झाले. तात्काळ भडोच येथे भजन शिकवण्यासाठी निघून गेले. घाईघाईत मात्र स्वामींचा प्रसाद निरोप घेणे राहून गेले आणि त्यामुळे भडोजला त्यांचे मन लागेना. ते परत फिरून गरुडेश्वरला आले आणि स्वामीरायांपुढे नमस्कारासाठी उभे राहिले. स्वामींनी पाहिले न पाहिल्यासारखे करून त्यांना मोठ्यांदा म्हणाले, गोपाळबुवा, सांगितल्याशिवाय निघून गेलात. आमच्यावर रागावून तर गेला नाहीत ना? हे ऐकून गोपाळबुवा भांबावून गेले. स्वामींच्या शब्दातील आपुलकी, प्रेम पाहून त्यांना भरून आले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमन केले आणि ते म्हणाले, गुरुराया, न सांगता गेल्याने मलाच चैन पडेना आणि म्हणूनच धावत परत आलो. या लेकराला क्षमा करावी. स्वामींनी यावर मंद स्मित केले. गोपाळबुवांचे प्रेम पाहून त्यांनी त्यांना नारळ प्रसाद दिला आणि प्रेमाने निरोप देऊन पाठवणी केली. स्वामींचे पूर्वाश्रमातील एक भक्त रामभाऊ सबनीस हे माणगावला स्वामी असताना त्यांचे उजवा हात होते. त्यांचा पुत्र गजानन हा दत्तक गेलेला होता आणि तो अमृतराव म्हणून बडोदा संस्थानात न्यायाधीश म्हणून काम करीत असे. स्वामींचा परमभक्त होता.
स्वामी गरुडेश्वरी मुक्कामास आहेत हे कळताच ते बडोद्याहून गुरूंच्या दर्शनासाठी गरुडेश्वरला आले. परंतु स्वामींनी त्यांना दर्शन दिले नाही. केस काढून शेंडी ठेवून यावे असा निरोप दिला. सबनीसांनीही तात्काळ शौर्य करून शेंडी ठेवली आणि बायको मुलांसोबत स्वामींच्या दर्शनास आले. महाराजांनी सर्वांना दर्शन दिले, प्रसाद दिला. गरुडेश्वरला राहण्याची चांगली सोय नसल्याने अमृतरावांनी स्वामींची संमती मिळवून दुसऱ्या दिवशी बडोद्याला जायचे ठरवले. त्या रात्री तेथेच मुक्काम केला आणि सकाळी उठून सर्वांनी बडोद्यास जाण्यास तयार झाले. सकाळच्या प्रहरी स्वामी भाष्यपाठ घेत असत. त्यावेळी त्यांच्या भेटीस कुणासही परवानगी नसे. अमृतराव भेटीस आले, परंतु भेट न झाल्याने तसेच निराश होऊन दोघेही पतिपत्नी गुरुरायांची मनोमन प्रार्थना करून बडोद्यास जाण्यास नौकेत बसले आणि मनोमन गुरुरायांचे पुन्हा दर्शन होऊन प्रसाद मिळावा म्हणून प्रार्थू लागले. इतक्यात एक सेवक तीर्थप्रसाद घेऊन अमृतरावांजवळ आला आणि मला म्हणाला, भाष्यपाठ चालू असताना स्वामींना आपली आठवण आली आणि त्यांनी तीर्थप्रसादाची व्यवस्था करून मला तीर्थप्रसाद अंगारा घेऊन पाठवले. तेव्हा आपण प्रसाद ग्रहण करावा. भाष्यपाठ चालू असताना स्वामींना आपली आठवण आली आणि त्यांनी तीर्थप्रसादाची व्यवस्था करून मला तीर्थप्रसाद अंगारा घेऊन पाठवले. तेव्हा आपण प्रसाद ग्रहण करावा. अमृतांनी प्रसाद ग्रहण केला. सद्गुरूंचे प्रेम पाहून उभयतांच्या डोळ्यात अश्रू आले. स्वामींचे आपल्या भक्तांवर नितांत प्रेम होते. अमृतरावांची दर्शनाची ओढ पाहून भाष्यपाठात व्यत्यय आणून त्यांच्यासाठी स्वामींनी प्रसाद पाठवला. पुढे अमृतराव महाराजांच्या सेवेसाठी गरुडेश्वरला येऊन राहिले. अमृतरावांना जेवणानंतर ताक प्यायला लागे. स्वामींसाठी छगन मास्तरांची पत्नी तिलकवाड्याहून डोक्यावर ताकाचे मडके घेऊन पायी गरुडेश्वरला येत असे. अमृतरावांनी नोकराला स्वामींच्या पर्णकुटीत ताक आणायला पाठवले, परंतु तो नोकर विसरून गेला आणि तसाच तिलकवाड्याला निघून गेला. अमृतराव भोजन झाल्यावर स्वामींच्या जवळ येऊन बसले. स्वामींनी त्यांच्यापुढे ताकाचे भांडे करून म्हणाले, आज आपणास ताक मिळाले नव्हते ना, ते आता हवे आहे ना? महाराज नेहमीच आपल्या भक्तांचे लाड पुरवीत. एकदा अमृतरावांनी वहिनींना ताकासाठी स्वामींकडे पाठवले. त्या स्वामी दर्शनाच्या नादात ताकाचे विसरून गेल्या, पण स्वामींनी मात्र न सांगता ताक पाठवून दिले. महाराजांचे आपल्या भक्तांवर बारीक लक्ष असे. ते सदैव आपल्या लेकरांचे हित पाहत. गरुडेश्वरला रात्री 10 ते 1:30 वाजेपर्यंत भजन चाले. त्यानंतर सर्वांना साजूक तुपातील गोड शिरा किंवा मूग हरभरा डाळीची उसळ पोटभर खायला मिळे. एके दिवशी भजन समाप्ती झाल्यावर एक भक्त हातात भांडे घेऊन प्रसाद वाटप करत होता. अमृतराव शेजारीच बसून पाहत होते. भांडे लहान होते. त्यातील प्रसाद एवढ्या सगळ्यांना पुरणार कसा, असा विचार त्यांच्या मनात आला. त्या भक्ताने सर्वांना प्रसाद दिला आणि ते भांडे स्वामींजवळ झाकून ठेवले. स्वामी म्हणाले, किती प्रसाद आहे पहा जरा, स्त्रियांनाही वाटायचं आहे अजून. त्या भक्ताने ते भांडे उघडून दाखवले. त्यात अर्ध्याहून अधिक प्रसाद शिल्लक होता. ते पाहून अमृतराव आश्चर्यचकित झाले आणि महाराजांच्याबद्दल त्यांची श्रद्धा दाटून आली आणि श्रीचरणी लीन व्हावे असे त्यांना वाटले. श्रावण महिन्यात कृष्ण जन्म दणक्यात साजरा करूया असे स्वामींनी सर्वांना सांगितले. सर्व लोक तयारी करू लागले. पर्णकुटीच्या वरची जागा साफसूफ करण्यासाठी सर्व भक्तगण जमले. त्या जागेत दगड फार होते. लोक थोडे असल्याने आणि अष्टमीचा दिवस उजाडल्याने स्वामी स्वतः त्या कामात मदत करू लागले. ते पाहून बाकी लोकही कामासाठी आले आणि बघता बघता काम वेगात पूर्ण झाले. रात्री तेथे बैठक घातली गेली. किटसनचे 2 दिवे लावून रोषणाई करण्यात आली. ते दिवे पाहून लोकांना कौतुक वाटले. यापूर्वी कोणी गॅस बत्ती पाहिल्या नव्हत्या. रात्री गोपाळबुवा राज्याध्यक्ष यांचे कीर्तन आणि भजन चांगलेच रंगले. आम्ही स्वतः या उत्सवास मंडपात येऊन बसले होते. सर्वांच्या उत्साहाला उधाण आले होते. नर्मदेच्या पलीकडील तिलावर धुवाधार पाऊस सुरू झाला. अंधार सर्वत्र दाटला. काही दिसेनासे झाले. अमृतराव सबनीस स्वामींना म्हणाले, भजनात चांगली रंगत आली आहे आणि नेमका हा पाऊस रंगाचा बेरंग करेल अशी भीती वाटत आहे. महाराजांनी नभाकडे बघितले आणि ते म्हणाले, पावसाची चिंता करू नका, तो नर्मदा पार करून पुढे येणार नाही. आनंदाने भजन करा. गुरुरायांचे हे वचन ऐकून सर्वांना आनंद झाला. सर्वजण भजनात रंगून गेले. श्री केशव माधवाचा जयघोष सर्वजण करू लागले. भजन संपले. सारे भक्त पर्णकुटीत आले. कृष्ण जन्म करण्यात आला. सर्वांनी हातात पाळण्याची दोरी घेऊन पाळणा झुलवला आणि काही वेळातच गडगडाट होऊन पाऊस कोसळू लागला. स्वामी सबनीसांकडे पाहून हसून म्हणाले,
हा घ्या, मगाचाच पर्जन्य आला. सबनीस स्वामींकडे पाहू लागले. स्वामींचे अद्भुत सामर्थ्य लीला त्यांना पाहायला मिळाली. चातुर्मासामध्ये एक अशक्त वृद्ध स्वामींच्या दर्शनास आला. तो तापानी फणफणला होता. स्वामींच्या सहवासात राहिल्याने त्याला बरे वाटले. बरे झाल्यावर तो परत घरी जाण्यास निघाला. जायच्या आधी त्यांनी स्वामींना साष्टांग दंडवत घालून निघण्याची आज्ञा मागितली. स्वामी त्याला म्हणाले, प्रवास लांबचा आहे, तेव्हा बरोबर थोडा साबुदाणा घेऊन जावे. तशी ते गृहस्थ स्वामींना म्हणाले, सकाळपासून मी तेच साबुदाणा कुठे मिळतो का ते शोधतोय, पण अजूनपर्यंत तरी कुठे मिळाला नाही. स्वामी त्याला म्हणाले, येथे सबनीस म्हणून आहेत, त्यांच्याकडे जाऊन मागा, ते नक्की देतील. बाहेर सबनीस बसले होते. त्यांनी स्वामी म्हणाले ते ऐकले आणि त्यांच्या मनात विचार आला, आता या गृहस्थाला साबुदाणे कोठून आणून द्यावे? येथे साबुदाणा नाही. प्रश्न मोठाच बिकट आहे. गुरूंची इच्छा पूर्ण करावी तरी कशी, म्हणून ते चिंतित झाले. एवढ्यात तालुक्याचे एक कारकून तेथे आले आणि म्हणाले, मुंबईच्या एका गृहस्थाने जाताना साबुदाणे येथेच ठेवले आहेत. त्यांचे हे बोलणे ऐकून सबनीस आश्चर्यचकित झाले आणि त्याला म्हणाले, जा, त्वरित जाऊन ते घेऊन ये. येथे स्वामींच्या आज्ञेने एक गृहस्थ खोळंबला आहे, त्याला साबुदाणा द्यावा ही गुरूंची आज्ञा आहे. त्या कारकुनाने साबुदाणा आणून दिला. तो सबनीसांनी त्या ब्राह्मण गृहस्थास दिला आणि ते गुरु आज्ञेतून मुक्त झाले. सबनीसांचे हृदय भरून आले. गुरूंनी स्वतः आज्ञा दिली आणि त्याची पूर्तीही त्यांनीच करून घेतली. स्वामी सबनीसांना वेळोवेळी मार्ग दाखवीत. त्यांच्यावर त्यांचे कृपाछत्र कायम होते. तो ब्राह्मण जाताच सबनीसांनी महाराजांना येऊन सर्व हकीकत सांगितली. तशी महाराज हसून म्हणाले, शाब्बास सबनीस, ब्राह्मणाची अडचण दूर केलीत, प्रवासाची उत्तम सोयही केलीत. सबनीस हे अत्यंत साधे निष्पाप वृत्तीचे, योग तंत्र मंत्राची जाणही त्यांना नव्हती. केवळ स्वामींना देव मानून त्यांची भक्ती ते करत असत. एकदा पहाटे सबनीस स्वामींच्या दर्शनास गेले. तेव्हा पर्णकुटीमध्ये स्वामी एकटेच होते. जवळपासही कुणी चिटपाखरूही नव्हते. त्यांचा एकांत भग्न करावा का नाही असा प्रश्न सबनीसांना पडला आणि ते बाहेरच उभे राहिले. महाराजांनी त्यांना आत बोलवून घेतले व प्रेमाने जवळ बसवून घेतले. मग महाराजांनी त्यांना काही आसने व प्राणायाम शिकवला. प्राणायाम करता करता सबनीसांचे ध्यान लागले. काकड आरतीची वेळ झाली तशी महाराजांनी त्यांना ध्यानातून देहभानावर आणले. संध्याकाळी स्वामींनी त्यांना प्राणायामाचा विधी लिहून दिला की जो शिकण्यासाठी अनेकांना वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते. अमृतरावांच्या पत्नीच्या मनात गुरुपदेश घ्यावा असे होते. त्याप्रमाणे त्या आपल्या पतीची संमती घेऊन स्वामींसमोर येऊन उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, हे प्रभू, आपण माझा उद्धार करावा. आपण माझ्यावर कृपा करून मला मंत्रोपदेश द्यावा आणि माझे जीवन कृतार्थ करावे, हीच आपल्या चरणी माझी प्रार्थना आहे. स्वामींनी त्यांना विचारले, यजमानांची अनुमती आहे का? तशी नम्रपणे त्या म्हणाल्या, मी आधीच परवानगी घेतली आहे. सबनीसांनीही गुरूंना विनंती केली की मंडळींना उपदेश करून कृतार्थ करावे. हे ऐकून स्वामींनी स्त्रीधर्म निरूपणाचे पुस्तक अमृतरावांच्या हातात देऊन आपल्या मंडळीस द्यावे म्हणून सांगितले. अमृतरावांच्या पत्नी स्वामींच्या दर्शनास आल्या असता स्वामींनी त्यांना पुस्तकाविषयी विचारले. त्यांनीही गुरूंना वंदन करून उत्तर दिले. स्वामींनी त्यांना एक मंत्र लिहून दिला आणि जप करा म्हणून सांगून तो कसा आणि किती करावा हेही स्पष्ट करून सांगितले. स्वामी एकादशीस उपवास करीत. द्वादशीला भिक्षा मागून पारण्यास बसले असता एका सुवासिनीने त्यांना पत्रावळीत लिंबाची फोड वाढली. महाराजांनी घास तोंडात न घालता तसाच खाली ठेवला आणि उठून उभे राहून सर्वांना सांगितले, या मुलीस संन्याशांचे नियम माहीत नसल्याने हे घडले. मग स्वामींनी हातपाय मुख धुवून आचमन केले आणि शांतपणे आसनावर येऊन बसले. दर्शनार्थींनी त्यांना त्यांच्या अडचणी सांगितल्या. महाराजांनी अत्यंत स्थिर चित्ताने यावर उपाय सांगितले. 2 दिवस उपवास घडल्यानंतरही त्यांच्या चर्येत, मुखचर्येत काहीही फरक पडला नाही. कुठलीही चलबिचल त्रागा न करता अत्यंत प्रसन्न मुद्रेने ते लोकांची गाऱ्हाणी ऐकत होते. त्यांच्या समस्यांचं निवारण करीत होते. अमृतराव आणि भक्त महाराजांसाठी ताक घेऊन आले व त्यांना पिण्याचा आग्रह करू लागले. स्वामी स्वधर्म पालन करण्यात कधीही मागे पुढे पाहत नसत. शरीराला कितीही कष्ट पडले, यातना झाल्या, तरी ते मागे पुढे न पाहता त्या भोगत.
बडोद्याचे सोनार विठ्ठलराव यांनी पंचधातूची दिव्य अशी दत्तमूर्ती करून आणली व महाराजांना अर्पण केली. या मूर्तीची स्थापना अश्विन शुद्ध नवमीला धोंडोपंत कोपरकर यांच्या हस्ते महाराजांनी करवून घेतली. मूर्ती महाराजांच्या पर्णकुटीत एका आसनावर ठेवण्यात आली. या मूर्तीची त्रिकाल आरती वाडीप्रमाणेच येथे केली जात असे. असे असले तरी मूर्तीवर यथाविधी संस्कार झालेले नव्हते. पुढे देवाच्या सांगण्यावरून महाराजांनी स्वतः श्री दत्तमूर्तीचे यथाविधी संस्कार करून पूजन केले. मूर्तीसमोर जमणारे सारे द्रव्य महाराज वाडीस पाठवून देत असत. दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.